आता जाऊयात जळगावमध्ये. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 30 दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. हतनूर धरणातनं सध्या 1,70,000 क्युसेकनं तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदी पूर्णा नदीला पूर आलाय. त्यामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. तर तिकडे नाशिकच्या बागलाणमध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोसम नदीला पूर आलाय आणि मुल्हेर इथल्या मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे 5 ते 6 गावांचा हा संपर्क तुटलाय. शिवाय गुजरातला जोडणारा हा मुल्हेर हरणबारी रस्ता त्या नाल्याचं पाणी सुद्धा आल्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊ लागलाय. तर तिकडे पुण्यातील वीर धरणातनं पाण्याचा मोठा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलाय. वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीपात्रामध्ये 60,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्याची ही ड्रोन दृश्य सध्या आपण पाहतोय. वीर धरणातनं नीरा नदीपात्रामध्ये 60,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.